वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यामुळे कोणाला होणार फायदा? नांदगाव मतदारसंघात चौरंगी लढत. उद्या शनिवारी मतमोजणीनंतर होणार स्पष्ट. संपूर्ण राज्यभर चर्चेत असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात लोकशाहीच्या उत्सवात यंदा एकूण 2,42,744 एवढे म्हणजेच 70.76% एवढे मतदान झाले. त्यात 1,28,144 पुरुष तर 1,14,399 महिला आणि 4 तृतीयपंथी असे मतदान झाले. मतदारसंघात मतदानाचा टक्का 10.5% वाढला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ व डॉक्टर रोहन बोरसे या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे उद्या शनिवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. नांदगाव मतदारसंघात मतदानाच्या सुरुवातीलाच विद्यमान आमदार सुहास कांदे व अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यामध्ये मतदार वाहतुकीवरून वादविवाद झाला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. तर साकुरा गावात अज्ञात गाड्यांमध्ये मतदारांना पैसे वाटपासाठी आणल्याचा संशय आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मतदारसंघात दिवसभर तळ ठोकून होते. पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यंदा मनमाड शहरात रात्री उशिरापर्यंत लागलेल्या रांगा व मतदानाच्या टक्केवारीत 10% झालेली वाढ कोणाच्या पथ्यावर पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आवाज न्यूज मराठी, नांदगाव.